साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. नूतन सीईओ कुशल जैन यांनी जाणून घेतली विठुरायाच्या वारीचे नियोजन. आषाढी यात्रा काळातील महत्त्वाचे स्थान असलेला श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा. हा सोहळा कोणत्या मार्गावरून येतो व त्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना कोणत्या सुविधा द्याव्या लागतात याची माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी बुधवारी भर उन्हाच्या कडाक्यात फील्डवर जाऊन माहिती घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पदभार घेतल्यानंतर तात्काळ पाणी टंचाईची बैठक घेतली. त्यानंतर शिक्षण व आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित केले. आषाढी यात्रा तोंडावर असल्याने यात्रेच्या तयारीसाठी लागणाऱ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी बुधवारी त्यांनी पालखी सोहळा मार्गावर प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली. सोलापूर जिल्ह्यात साताऱ्याहून येणाऱ्या पालख्यांचा मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची त्यांनी यावेळी माहिती घेतली. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना आणखी कोणत्या सोयी व सुविधा उपलब्ध करता येतील याची त्यांनी बारकाईने माहिती घेतली. गतवर्षी वारी काळात पाऊस होता, त्यामुळे पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी जर्मन हँगरची सुविधा देण्यात आली. ही सुविधा आणखी कशी वाढवता येईल? यंदाही पाऊस असेल की उन्हाचा तडाखा, यातून वारकऱ्याची आणखी काय सोय होईल याचा अचूक अंदाज घेण्यात आला. माळशिरस तालुक्यातील दहिगाव व धर्मपुरी येथे जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी सकाळच्या सत्रात भेट देऊन माहिती घेतली. धर्मपुरी येथे साईप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद मोरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी व इतर अधिकारी उपस्थित होते. सीईओ जैन यांनी उन्हाच्या कडाक्यात फील्डवर जाऊन पालखी सोहळ्याच्या मार्गाची माहिती घेणे सुरू केले आहे.